नमस्कार. महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संघर्ष दिव्यांग संघटना सेलू आयोजित दिव्यांगांचे आधारस्तंभ माननीय अशोक नाना काकडे माजी सभापती जिल्हा परिषद परभणी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्यांग मेळावा व अभिष्ट चिंतन सेवा व सहकार्याचे 5वे वर्ष झाले. या मेळाव्यात माननीय नामदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी या उपस्थित होत्या. आज दिनांक 12/10/2025 रोजी सेलू साई नाट्यगृह येथे माजी जिल्हा परिषद सभापती अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांच्या सहवासात साजरा करण्यात आला. वाढदिवस खरोखरच अविस्मरणीय ठरला. त्यांच्या आत्मविश्वास, जिद्द आणि हसऱ्या चेहऱ्यातूनच खरी प्रेरणा मिळते. संघर्ष दिव्यांग संघटना सेलू यांच्या वतीने आयोजित या भव्य मेळाव्यात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व सेलू शहरातील नागरिक उपस्थित होते. अशोक नाना काकडे यांना वाढदिवसाची शुभेच्छा दिली. अशोक नाना काकडे यांनी दिव्यांग बांधवांचे कौतुक केले. अशोक नाना काकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मला सहभागी होताना अंतःकरणापासून समाधान आणि आनंद मिळाला. दिव्यांग बांधवांसाठी केलेले हे कार्य समाजातील संवेदनशीलतेचे आणि मानवी मूल्याचे उत्तम उदाहरण आहे. या प्रेरणादायी उपक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन व आशीर्वाद दिल्याबद्दल माननीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी यांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघर्ष दिव्यांग संघटना सेलूचे अध्यक्ष माननीय किशोर साळवे, सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले. प्रतिनिधी परवेश शेख, परभणी. सहकारी अशोक नाना काकडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांच्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यांना काही उपयोगी असं साहित्य वाटप आणि त्यांच्या तपासण्या आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी आणि त्या निमित्ताने आज मी इथे आले होते. आणि बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेहमी सांगणं असतं की वाढदिवसाचा वायफळ खर्च सोडून समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम केले पाहिजे. त्याच दृष्टीने आज अशोक नाना काकडे यांच्या सर्व मित्र परिवाराने इथे कार्यक्रम दिव्यांग बांधवांना की बघा, पहिल्यांदा दिव्यांग बांधवांचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळामध्ये होत आहे. आणि म्हणून ज्या ज्या त्यांच्या अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. मी सुद्धा या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे आणि जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि त्यांना स्वतःला अभिमान वाटावा, स्वतःच्या पायावर ते उभे राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सातत्याने आम्ही प्रयत्न करत राहू. दिव्यांग बांधवासाठी हा आजचा पहिला कार्यक्रम नाही. 3 डिसेंबर हा दिव्यांग जागतिक दिनानिमित्त गेली 5 वर्ष झालं मी आणि माझी संस्था कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवा संस्थेचे सर्व संचालक व सर्व माझे सहकारी मित्र हे मिळून दिव्यांगाचा गेली 5 वर्ष झाले कार्यक्रम घेत आहोत. आणि जे काही छोटे मोठे प्रश्न असतील त्यांचे, तर त्याच्यासाठी आपण थोडा वेळ देऊन त्यांचे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एक सातत्याने प्रयत्न करत आहोत. म्हणून यावर्षी असं झालं की दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोरजी साळवे व त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडे घरी आले आणि नंतर त्यांनी सांगितलं की आपण तुमच्या वाढदिवसानिमित्त हा दिव्यांग मेळावा ठेवू आणि आम्ही सगळं करतो. म्हणून माझं मन भरून आलं की एक शेवटचा समाजातील घटक जो आपल्याविषयी एवढं प्रेम दाखवतो, कुठंतरी आपलं त्यांचं एक समाजामध्ये चांगलं नातं, एक वेगळं नातं आहे. म्हणून हा कार्यक्रम एक छान प्रकारे या ठिकाणी त्यांनी घेतला व मग आता कार्यक्रम घेण्याचा उद्देश त्यांचा होता, पण त्यामध्ये काहीतरी आपण कोणाचं देणं लागतो, त्या समाजाच्या शेवटच्या घटकाचं देणं लागतो. म्हणून आपण काहीतरी भेटवस्तू द्यावा. म्हणून या ठिकाणी जास्त थंडी पडणाऱ्या येणाऱ्या दिवसामध्ये त्याकरता आपण छान ब्लँकेट त्यांना या ठिकाणी गिफ्ट दिलेली आहे. म्हणून सर्वांना या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त. नाही, असे कार्यक्रम सातत्याने जे कोणी माझ्यासारखे छोटे मोठे किंवा माझ्यापेक्षाही मोठे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांनी बाकीच्या खर्चाला फाटा देऊन, कारण सध्याची परिस्थिती जिल्ह्याची मराठवाड्याची जर पाहिली तर खूप या ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये कापसाचं नुकसान आहे, सोयाबीनचं आहे, सर्व शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहेत. म्हणून ह्याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून माझ्या अण्णासाहेब काकडे सेवा संस्थेमार्फत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या यासाठी
मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्री यांच्याकडे 51,000चा चेक आम्ही या ठिकाणी संस्थेकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. खरंच मी माझं भाग्य समजतो की माझ्या अलीकडच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी, जे की राज्याचे राज्यमंत्री आहात, जे की जिल्ह्याच्या या ठिकाणी पालकमंत्री आहेत, सो मेघनाताई बोर्डीकर दिदी ह्या माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी थांबल्या, त्याबद्दल खरंच मी या ठिकाणी त्यांचे खूप खूप ऋणी आहे. आणि असंच त्यांनी जे काही सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी वेळोवेळी येत राहावा एवढीच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नाही, मी आताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की दिव्यांग हा शेवटचा घटक आहे. तो शरीरानं दिव्यांग असेल पण मनानं तो खचलेला नाही, मनानं तो सुदृढ आहे. म्हणून या ठिकाणी खरंच त्यांचं माझं काय नातं असेल, मी आताच माझ्या भाषणात सांगितलं की पूर्वजन्मीचं नातं असेल की एवढं त्यांची माझी ह्या 5-7 वर्षामध्ये एवढा अटॅचमेंट किंवा एवढी जवळीकता आहे. त्यांना दोन हृदयातून प्रेम केल्याशिवाय एवढे लोक किंवा त्यांचं मला प्रेम मिळाल्याशिवाय मी तेवढं काम करू शकत नाही. म्हणून मला त्यांच्याकडून मला प्रेरणा आहे. म्हणूनच या ठिकाणी एवढ्या सर्व दिव्यांग बांधव आज माझ्यासोबत आहेत आणि माझ्या त्यांनी छान प्रकारे या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा पार पाडलेला. अभूतपूर्व या सोहळ्याला मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थिती लावून अशोक नानांनी जे काही कार्य केले आमच्यासाठी ते कार्य अमूल्य आहे. त्या कार्यासाठी कुठल्याही प्रकारची किंमत लावता येणार नाही आणि आम्ही सर्व दिव्यांग बांधव या कार्यासाठी खूप खुश आहोत. हो, मेघना दिदीकडे आम्ही एकूण 8 मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्या दिदींनी काळजीपूर्वक आमच्या दिव्यांगांचं हित लक्षात घेऊन त्या पूर्ण कराव्यात अशी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो. मी जवळपास 500 ते 600 ब्लँकेट वाटण्यात आले. दिव्यांग बांधवाच्या वतीने नानांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या सुखादुखात साथ देणारे, आमच्या हर एक प्रश्नांमध्ये अग्रेसर भूमिका निभावणारे सेलूतील एक दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आज आमच्या सोबत आहे. आम्हाला असं वाटतं की ते आमचे मोठे बंधूसारखे आहेत आणि ईश्वर करो की त्यांचं आयुष्य खूप खूप वाढो. दुसरे एक जे दिव्यांग असतात त्यांना जर एखादा शासनाकडून लाभ घ्यायचा आहे, लाभापासून वंचित आहे, तर त्यांनी तुम्हाला संपर्क करावा का? हो, निश्चित. आम्हाला संघर्ष दिव्यांग संघटनेला आमचा दर रविवारी हुतात्मा स्मारक सेलू येथे एक छोटीशी आढावा बैठक असते. त्या आढावा बैठकीमध्ये ज्या दिव्यांगांचे शासन स्तरावर किंवा वैयक्तिक जे काही कामं राहिलेली असतील ते आम्हाला कळवावेत. निश्चितच आम्ही ते शासन दरबारी मांडून त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. बरं, आज इथं भाषण करू लागले त्यावेळी तुम्ही लढू लागले. हो, काय झालं होतं? थोडंसं भावुक झालो, कारण की जी व्यक्ती आमच्या चालण्यापासून, आमच्या बसण्यापासून, आमच्या उठण्यापासून, आम्हाला आधार देण्यापासून आणि कार्यक्रमात आमच्यासाठी अश्रू वाहते, त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ माझं मन भरून आलं, म्हणून मी थोडंसं भावुक झालो. बरं, आज संघटनाचा कार्यक्रम होता, नानाचा वाढदिवस होता आणि या कार्यक्रमाला आज अक्षरशः आपल्या राज्याचे राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः इथं हजर होते. काय असं काय आज अभिमान वाटला का तुम्हाला तुमच्या? हो, आम्हाला खूप अभिमान वाटला की आमची मंत्रालयात सुद्धा या कार्यक्रमाची दखल घेतली जाणार आहे. कारण की प्रोटोकॉलवर आमच्या दिव्यांगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि विशेष करून दिदीचे खरंच आभार की त्यांनी वेळेत वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं. बरं, दिव्यांग बांधवांना काय आवाहन करणार? मी दिव्यांग बांधवांना फक्त एकच आवाहन करू इच्छितो की जी व्यक्ती आपल्या सुखादुखात आपल्यासोबत असते त्या व्यक्तीला कधी आपल्याला विसरायचं नाहीये. कारण अशोक नाना काकडे अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन कसल्याही प्रकारची इच्छा न ठेवता फक्त दिव्यांगाचा विकास हेच लक्ष त्यांच्या मनात ठेवलेलं आहे आणि त्यांच्याच आज मार्गदर्शनामुळे आम्ही 5 वर्ष झालं हा कार्यक्रम आयोजित करतो. आम्ही 3 डिसेंबरचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करतो. आम्हाला 3 डिसेंबरचा निधी व्यवस्थित मिळत नव्हता. अशोक नानाच्या पुढाकाराने तो निधी आम्हाला मिळतोय. आणि त्यानंतर माझं फक्त एकच विनंती आहे की सेलू नगर परिषदने आमचा दिव्यांगाचा जो काही निधी आहे तो कपात करू नये. आम्हाला 3,000, 4,000, 5,000 असा निधी देण्यात यावा. आमच्यासाठी
म्हणजेच आमच्यासाठी या शब्दाचा अर्थ असा की आमच्या दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी आम्हाला 200 चौरस फूटची जागा उपलब्ध करून द्यावी. जवळपास आम्ही 15 वर्ष झाले एक निवेदन देतो की आम्हाला सेलूमध्ये दिव्यांग भवनसाठी जागा उपलब्ध करून दिव्यांग भवन बांधून देण्यात यावे, की जेणेकरून आता तुम्ही सगळ्यांनी पाहितलंय की बऱ्याच दिव्यांगांना चालण्यासाठी खूप अडचणी गेल्या. काही दिव्यांगांना उचलून आपल्याला चेअरवर बसवावं लागलं. तर आम्हाला सहजासहजी जिथं जाता येईल, आमचे कार्यक्रम घेता येतील, यासाठी आम्हाला दिव्यांग भवन उभारून द्यावं अशी कळकळीची विनंती मी संघर्ष दिव्यांग संघटनेतर्फे माननीय आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना करतो.